ट्रायंगल्स, खाली काही ट्रायंगल्स दिलेले आहेत अँड लेंथ्स ऑफ लाईन सेगमेंट आणि लाईन सेगमेंटच्या म्हणजे रेषाखंडांच्या लांबी दिलेल्या आहेत. आयडेंटिफाय ओळखा इन विच फिगर कोणत्या आकृतीमध्ये रे पी एम इज बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. रे पी एम हा अँगल क्यू पी आरचा म्हणजे अँगल पीचा हा बायसेक्टर आहे की नाही ते ठरवायचं आहे आपल्याला. आता या फिगरमध्ये ही जी पहिल्या क्वेश्चनची फिगर आहे या फिगरमध्ये हा रे पी एम हा अँगल क्यू पी आरचा बायसेक्टर आहे की नाही आपल्याला ठरवायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल तर हा रे पी एममुळे ह्या क्यू आरचे दोन जे पार्ट झालेले आहेत रे पी एममुळे सेगमेंट क्यू आर किंवा साईड क्यू आर जे ट्रायंगलचे त्याचे दोन पार्ट झाले त्यांचा रेशो आपल्याला काढून घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या रिमेनिंग टू साईड्स आहेत ट्रायंगलच्या त्या साईडचा रेशो काढावा लागेल. जर ते रेशो इक्वल आले तर आपण म्हणू शकतो की रे पी एम हा अँगल क्यू पी आरचा बायसेक्टर आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा हा सेगमेंट क्यू आर किंवा साईड क्यू आर चे दोन पार्ट तयार झालेले आहेत क्यू एम आणि एम आर त्यांचा रेशो काढूया. क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू क्यू एम किती आहे तर 3.5 एम आर आहे 1.5. याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे त्यामुळे आपल्याला डिवाइड करता येणार नाही. मग डेसिमल पॉईंट आपल्याला जर कॅन्सल करायचा असेल होल नंबर तयार करायचा असेल याचा 3.5चा 35 जर आपल्याला बनवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय आपण 10 ने करू शकतो 100 ने करू शकतो 1000 ने करू शकतो. मागून एका डिजिट नंतर जर डेसिमल पॉईंट असेल तर 10 ने मल्टिप्लाय करायचं. मागून जर 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट असेल तर 100 ने मल्टिप्लाय करायचं. मागून 3 डिजिट नंतर जर डेसिमल पॉईंट असेल तर 1000 ने मल्टिप्लाय करायचं. इथे मात्र मागून एका डिजिट नंतर काय आहे तर डेसिमल पॉईंट आहे त्यामुळे आपल्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं आहे. याला जर आपण 10 ने मल्टिप्लाय केलं तर खालच्या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट असू द्या नसू द्या तुम्हाला वर 10 ने मल्टिप्लाय केलं म्हटलं खाली 10 ने मल्टिप्लाय करा तरच आपले फ्रॅक्शन इक्वल राहतील ह्याच्या व्हॅल्यू सेम राहतील. आता 3.5 जर 10 ने आपण मल्टिप्लाय केलं 3.5ला 10 ने मल्टिप्लाय केलं तर 35 10 जा 350. आता इथं मागून एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे इथं पण मागून एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट दिला तर 35.0 म्हणजे आन्सर किती आलं 35. सेम वे 1.5ला जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर मिळणार आहे 50. ओके. आता मला सांगा हे दोन्ही होल नंबर आले 35 आणि 15चा सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला करता येईल कारण 35 आणि 15 एकाच टेबलमध्ये पाहिजे. 5 3 जा 5 7 5 3 15 5 7 35 दोन्ही एका 5च्या पाड्यात त्यामुळे भाग लावता आला. 7 हे एका टेबलमध्ये नाही त्यामुळे त्या ठिकाणी आपला भाग संपलेला आहे. आन्सर आले 7/3. आता क्यू एम आणि एम आरचा रेशो काढला. आता हे रिमेनिंग साईड आहे त्यांचा रेशो घ्यायचा. तर रेशो घेताना आपल्याला क्यू पी घ्यायचा अगोदर का आर पी घ्यायचं तर क्यू पी घ्यायचं. क्यू पी काय घेणार कारण ह्याच्यामध्ये ह्या रेशोमध्ये स्टार्टला आपण कोण घेतलाय क्यू एम. ह्या रेशोमध्ये वरच्या हे दोन तुकडे आहेत ना तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण क्यू एम लिहिलेलं आहे त्यामुळे क्यू एम लिहिल्यापासून मुळे इकडची स्टार्ट आपण क्यू पी घ्यायची. तर स्टार्टला आपण आर एम लिहिला असता तर स्टार्ट केली असते आर पी. क्यू एमने स्टार्ट केली म्हणून इथं काय घ्यायचं क्यू पी म्हणजे ही साईड पहिल्यांदा घ्यायची क्यू पी अपॉन आर पी. क्यू पी अपॉन आर पी. क्यू पी किती आहे 7 आर पी आहे 3. 7 आणि 3 एका टेबलमध्ये नाही त्यामुळे इथं आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म करता येणार नाही. अशा प्रकारे क्यू एम अपॉन एम आर हा रेशो आला 7/3 आणि क्यू पी अपॉन आर पी या रेशोची व्हॅल्यू सुद्धा आली 7/3 म्हणजे हे दोन्ही रेशो एकमेकांना इक्वल आहेत. क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू क्यू पी अपॉन आर पी. हे रेशो इक्वल आहेत. जर हे रेशो इक्वल असतील हा रेशो आणि हा रेशो ह्या रे पी एममुळे ह्या सेगमेंट किंवा जे दोन तुकडे पडलेले आहेत त्यांचा रेशो आणि ह्या ट्रायंगलच्या रिमेनिंग साईड आहेत त्यांचा रेशो जर इक्वल असेल तर आपण असं म्हणू शकतो की हा रे पी एम हा अँगल पीचा बायसेक्टर आहे. कारण अँगल पीचा बायसेक्टर असल्यामुळेच रे पी एम हा रेशो आणि हा रेशो इक्वल आलेला आहे. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर रे पी एम इज बायसेक्टर. रे पी एम हा बायसेक्टर आहे. रे पी एम बायसेक्टर आहे कोणत्या अँगलचा अँगल क्यू पी आरचा ऑफ अँगल क्यू पी आर. आणि ह्याचं रिझल्ट काय आहे
तर कॉन्व्हर्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. दुसरा क्वेश्चन पाहूया. दुसऱ्या क्वेश्चनची जी फिगर आहे त्या फिगरमध्ये RM 6 आहे, MQ 8 आहे, RP 7 आहे आणि QP 10 आहे. तर आपल्याला आयडेंटिफाय करायचं की रे PM हा अँगल QPRचा रेशो आहे, सॉरी बायसेक्टर आहे का ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ह्या रे PM मुळे जे साईड QRचे दोन पार्ट्स पडले त्यांचा रेशो आपण आयडेंटिफाय करूया, अगोदर शोधून काढूया. RM अपॉन MQ इज इक्वल टू RM किती आहे 6, MQ किती आहे 8. 6 आणि 8 याचा सिम्पलेस्ट फॉर्म करता येईल. 2 3 जा 6, 2 4 जा 8, 3 अपॉन 4. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, तर RM अपॉन MQ चा रेशो काढला. आता आपल्याला RP अपॉन QP चा रेशो काढायचा आहे. तर RM ने स्टार्ट केली पाहिजे आपण, म्हणून इथे दोन साइड जे रिमेनिंग साइड आहे त्यांचा रेशो काढताना आता RP ने स्टार्ट करायचं. कारण इथं RM ने स्टार्ट केली म्हणून RP ने घ्यायचं अगोदर. RP अपॉन QP, RP अपॉन QP. RP किती आहे 7, QP आहे 10. 7 आणि 10 चा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म करता येणार नाही, कारण 7 आणि 10 एका टेबलमध्ये नाही. याच्यावर लक्षात आलं आपल्याला की RM अपॉन MQ ह्या रेशोची व्हॅल्यू आली 3 अपॉन 4, RP अपॉन QP ची आली 7 अपॉन 10. म्हणजे ह्या रेशोची व्हॅल्यू जी आहे ती ह्या रेशोची व्हॅल्यू नाही, दोन्हीच्या व्हॅल्यू डिफरंट आहेत, म्हणून माझे हे रेशो एकमेकाला इक्वल नाहीत. RM अपॉन MQ नॉट इक्वल टू RP अपॉन QP. हे दोन्ही रेशो एकमेकाला इक्वल नाहीत. बघा, हा रेशो आणि हा रेशो इक्वल नाही, याचा अर्थ रे PM हा अँगल QPRचा बायसेक्टर नाही. रे PM इज नॉट बायसेक्टर ऑफ अँगल QPR. त्याला रिझन द्यायची गरज नाही, कॉन्व्हर्स ऑफ म्हणता येणार नाही, कारण कॉन्व्हर्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल काय म्हणतो की रेशो इक्वल असेल तर रे PM हा अँगल QPRचा बायसेक्टर आहे. परंतु त्या कॉन्व्हर्समध्ये असं लिहिलं नाही की जर रेशो इक्वल नसेल तर तो बायसेक्टर नाही, असं लिहिलं नाही, तर त्याचा अर्थ तोच होतो. त्यामुळे तिथं कारण घ्यायची काही गरज नाही. रेशो इक्वल नाही, त्यामुळे रे PM हा अँगल QPRचा बायसेक्टर नाही. आता आपण तिसरा क्वेश्चन पाहूया. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये फिगर आहे बघा. QM 3.6 आहे, MR 4 आहे, RP 10 आहे आणि QP 9 आहे. तर यात आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे की रे PM हा अँगल QPRचा बायसेक्टर आहे का. त्यासाठी रे PM ने ह्या QR साईडचे जे दोन पार्ट्स तयार केले आहेत बरोबर, त्याचा आपण रेशो फाइंड आउट करायचा. नंतर ट्रायंगलच्या दोन साईड आहेत रिमेनिंग, त्यांचा रेशो आपण शोधून काढू. पहिला आपण काढूया RM अपॉन MQ. RM अपॉन MQ. RM किती आहे 3, RM किती आहे 4 आणि MQ किती आहे 3.6. आता ह्याचा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म करायचा आहे, पण ह्या दोन नंबरपैकी एक नंबर जो आहे तो डेसिमल पॉईंट मधला आहे आणि इथं डेसिमल पॉईंट असल्यामुळे आपण काय करायचं, हा डेसिमल पॉईंट जर आपल्याला कॅन्सल करायचा असेल तर आपल्याला 10, 100 किंवा 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथं मागून एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे, त्यामुळे 10 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला डिनॉमिनेटरला. आणि डिनॉमिनेटर जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर आपण न्यूमरेटरला पण काय करावं लागेल, तर आपल्याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्याशिवाय आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळणार नाही. आता 4 ने 10 ला मल्टिप्लाय केलं तर किती येणार 40 आणि 3.6 ने 10 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 36 मिळणार आहे. 40 आणि 36 हे कोणाच्या टेबलमध्ये, 4च्या टेबलमध्ये. 4 10 जा आणि 4 9 जा, 10 अपॉन 9. 10 आणि 9 चा पुन्हा सिम्पलेस्ट फॉर्म करता येणार नाही, कारण 10 आणि 9 एका पाड्यात नाही. अशा प्रकारे RM अपॉन MQ हा रेशो आलाय 10 अपॉन 9. आता आपल्याला कोणता घ्यायचा आहे,
आपण इथं स्टार्ट कशाने घेतली RM ने, त्यामुळे रिमेनिंग साईडचा रेशो घेताना सुरुवात करायची RP ने. इथं RM ने स्टार्ट केली म्हणून R नेच घ्यायची स्टार्ट. RP अपॉन PQ, RP अपॉन PQ. RP किती आहे 10, PQ किती आहे 9. 10 आणि 9 एका टेबलमध्ये नाहीत त्यामुळे सिम्पलेस्ट फॉर्म करता येणार नाही. अशा प्रकारे RM अपॉन MQ हा रेशो आला 10 अपॉन 9 आणि RP अपॉन PQ सुद्धा आला 10 अपॉन 9. हे दोन्ही रेशो इक्वल आहेत. RM अपॉन MQ इज इक्वल टू RP अपॉन PQ. हे दोन्ही रेशो इक्वल असल्यामुळे आपण म्हणू शकतो की रे PM हा अँगल रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR आणि ह्याचं रिझन आपण देऊ शकतो. बायसेक्टर आहे म्हणल्यावर कॉन्व्हर्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. या फिगरमध्ये दोन्ही रेशो इक्वल आलेत म्हणून आपण म्हणू शकतो रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR आणि रिझन देता येईल कॉन्व्हर्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. एक क्वेश्चन पाहूया. यामध्ये सांगितलेलं आहे की ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR PM किती आहे 15, PM 15 आहे, PQ 25 आहे, PQ 25 आहे. ओके. PR 20, PR 20 आणि NR 8. बघा काय दिलं क्वेश्चनमध्ये, PM 15 आहे, PQ 25 आहे, PR 20 आहे आणि NR 8 आहे. आपल्याला स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ. त्यांनी सांगितले की शोधा लाईन NM ही पॅरलल आहे का साइड RQ ला. NM ही RQ ला पॅरलल आहे का ते सांगायचं. गिव्ह रिझन, त्यासाठी कारण द्यायचं. आता जर त्यांनी गिव्हन मध्ये दिलं असतं आपल्याला की NM ही RQ ला पॅरलल आहे तर आपण म्हणलो असतो की PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MR. म्हणजे आपल्याला जर त्यांनी सांगितलं असतं की NM ही RQ ला पॅरलल आहे तर आपण म्हणतो इकडचा रेशो आणि इकडचा रेशो एकमेकाला इक्वल आहे. कशानुसार, तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमनुसार. पण आता त्यांनी आपल्याला विचारलं की NM हा RQ ला पॅरलल आहे का, तर त्यासाठी आपल्याला इकडचा रेशो आणि इकडचा रेशो इक्वल दाखवावा लागेल. हा रेशो जर इक्वल असेल तर म्हणायचं NM हा RQ ला पॅरलल आहे आणि इकडचा रेशो इक्वल नसेल तर म्हणायचं NM हा RQ ला पॅरलल नाही. कशानुसार, तर कॉन्व्हर्स ऑफ BPT. तर आपल्याला इकडचा रेशो दाखवायचा म्हणजे काय, PN अपॉन NR करायचं आणि इकडे PM अपॉन MQ करायचं. पण इकडे PN ची व्हॅल्यू नाही आपल्याकडे, NR ची आहे आणि टोटल PR ची आहे. मग PR मधून जर NR सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला कोण मिळणार आहे, PN. सेम वे PQ मधून PM सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला कोण मिळणार आहे, MQ मिळणार आहे. तर त्यासाठी आपल्याला पहिला PN आणि MQ यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागतं. तर काय करायचं, PNR हे कोलिनियर आहेत, एका रेषेत आहेत, बरोबर ना. त्यामुळे PR मधून NR सबट्रॅक्ट केलं तर मिळणार आहे तुम्हाला PN. PN कसा मिळणार, PN इज इक्वल टू PR मायनस PR मधून सबट्रॅक्ट कोण करायचा, NR. त्याचं रिझन काय, तर P डॅश N डॅश R, PNR कोलिनियर आहे त्यामुळे PR मधून NR सबट्रॅक्ट केला तर तुम्हाला मिळणार आहे PN. PN ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. PR ची किती आहे 20, NR आहे 8. 20 मधून 8 गेले राहिले किती 12. म्हणजे PN ची व्हॅल्यू किती आलेली आहे 12. ओके. सेम वे आपण आता PQ मधून PM सबट्रॅक्ट केला तर आपल्याला मिळणार MQ. मग MQ मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर PQ मधून सबट्रॅक्ट करायचा PM. त्याचं रिझन आहे PMQ कोलिनियर आहेत. ओके. MQ ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. PQ ची त्यांनी किती दिली 25. ओके. आणि PM ची किती आहे 15. 25 मधून 15 गेले राहिले किती 10. ओके. आता आपल्याला हा रेशो आणि हा रेशो फाइंड आउट करायचा आहे. इकडचा रेशो कोण आहे, PN अपॉन NR किती येते आपण बघूया. PN अपॉन NR ची व्हॅल्यू किती येते, PN ची व्हॅल्यू फाइंड आउट केली 12, NR किती आहे 8. PN 12, NR 8.
12 आणि 8 2च्या टेबलमध्ये पण आहेत, 4च्या टेबलमध्ये आहेत. 4 2 जा 8, 4 3 जा 12. 3 आणि 2 एका पाड्यात नाहीत, भाग संपला. ओके. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे PM/MQ, हा रेशो घ्यायचा आहे. PM/MQ. PM किती आहे 50, MQ किती, MQ आला 10 ना, इथे 10 घ्यायचं आहे माझं 10, MQ आहे 10. 15 आणि 10 कोणा टेबलमध्ये 5च्या, 5 3 जा 5 2 जा 3/2. ह्या रेशोची जी व्हॅल्यू आली तीच ह्या रेशोची व्हॅल्यू आहे. याचा अर्थ हा रेशो आणि हा रेशो इक्वल आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो की NM ही RQ ला पॅरलल आहे. देअरफॉर लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ, आणि त्याचे रिझन आहे कॉन्व्हर्स ऑफ BPT. आपण तिसरा क्वेश्चन पाहूया. इन ट्रायंगल MNP, हा ट्रायंगल MNP आहे. या MNP ट्रायंगल मध्ये NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल N. NQ हा अँगल N चा बायसेक्टर आहे. जर NQ हा अँगल N चा बायसेक्टर आहे तर त्याचा अर्थ NQ या बायसेक्टरमुळे समोरच्या बाजूचे जे दोन पार्ट्स तयार झाले त्यांचा रेशो आणि त्या ट्रायंगलच्या दोन रिमेनिंग साइड आहेत त्यांचा रेशो इक्वल असणार. असं कोण म्हणतं, तर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. ओके. त्यांनी गिवन मध्ये काय दिले, तर इन ट्रायंगल MNP मध्ये NQ इज अ बायसेक्टर. NQ हा बायसेक्टर आहे. NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. NQ हा अँगल N चा बायसेक्टर आहे आणि NQ जर N अँगलचा बायसेक्टर असेल तर हे गिवन आहे, त्यांनी दिलेलं आपल्याला गिवन आहे. बायसेक्टर असेल तर आपण इथं अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरणार आहोत. कोणती, तर त्या बायसेक्टरमुळे हे समोरच्या बाजूचे दोन जे तुकडे पडलेले आहेत त्यांचा रेशो म्हणजे MQ/QP इज इक्वल टू MN/NP असं घेणार आहोत. त्याचं कारण MQ ने स्टार्ट केली, बघा इथे MQ ने स्टार्ट केली, त्यामुळे रिमेनिंग साइडमध्ये स्टार्टला घेणार आहोत आपण कोण, तर MN/NP. याला म्हणतात तर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. त्यांनी आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे, गिवन मध्ये दिलेलं आहे की NQ हा अँगल N चा बायसेक्टर आहे. याचा अर्थ प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल काय सांगते की NQ जर अँगल N चा बायसेक्टर असेल तर ह्या बाजूच्या दोन तुकड्यांचा रेशो आणि रिमेनिंग टू साइड आहेत त्यांचा रेशो एकमेकांना इक्वल असणार. त्यापैकी MQ ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे त्यांनी 2.5. QP ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला, बरोबर. MN ची व्हॅल्यू किती आहे 5, NP ची व्हॅल्यू किती आहे 7. ओके. आता काय करणार, दोन रेशो इक्वल आहेत, दोन फ्रॅक्शन इक्वल आहेत म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन पण इक्वल असणार. 5 ने मल्टिप्लाय केलं आपण QP ला 5 QP, 7 ने मल्टिप्लाय करू आपण 25 ला, किती येणार आहे, मागून एका डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे. ओके. मल्टिप्लाय 5 तिकडे काय होणार, डिवाइड होणार. 17.5 ला आपण 5 ने डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे आपलं QP आला 3.5. आपण चौथा क्वेश्चन पाहूया. मेजर ऑफ सम अँगल इन द फिगर आर गिवन. फिगर मध्ये काही अँगलची आपल्याला माप दिलेली आहेत. आपण प्रूव्ह करायचं आहे AP/PB इज इक्वल टू AQ/QC. हा रेशो आणि हा रेशो इक्वल होऊ शकतो जर PQ BC ला पॅरलल असेल. PQ जर BC ला पॅरलल असेल तर BPT म्हणजे बेसिक प्रोपर्टी थेरम म्हणतो की PQ जर BC ला पॅरलल असेल तर या साइडचा रेशो आणि हा साइडचा रेशो इक्वल आहे. मग ह्या साइडचा रेशो आणि या साइडचा रेशो जर इक्वल दाखवायचे तर आपल्याला PQ BC ला पॅरलल दाखवावा लागेल. त्यासाठी
त्यांनी जी मेजर दिली अँगलची ती आपण नोट डाऊन करूया. अँगल APQ आणि अँगल ABC, इच अँगल प्रत्येक अँगल कितीचा आहे 60 डिग्रीचा. हा अँगल 60 डिग्रीचा आहे, हा अँगल 60 डिग्रीचा आहे. तर PQ आणि BC लाईन या दोन लाईनना AB या ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं तर हे तयार झालेले करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि ह्याची मेजर इक्वल आहे. त्याचा अर्थ हे दोन्ही अँगल कॉन्ग्रंट आहेत. मग हे करस्पॉन्डिंग अँगल जे कॉन्ग्रंट झालेले आहेत ते ज्या लाईनवर असतात त्या लाईन एकमेकांना पॅरलल असतात. म्हणजे PQ आणि BC एकमेकांना पॅरलल आहे असं कोण म्हणतं? तर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. हे दोन करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट आहेत आणि हे कॉन्ग्रंट करस्पॉन्डिंग अँगल ज्या लाईनवर असतात त्या लाईन एकमेकांना पॅरलल असतात. कशानुसार? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. अशा प्रकारे हा ट्रायंगल ABC जो आहे त्या ट्रायंगल ABC मध्ये PQ लाईन PQ ही साइड BC ला पॅरलल आहे. त्यामुळे PQ BC ला पॅरलल आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो या साइडचा रेशो आणि या साइडचा रेशो म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे दोन्ही रेशो एकमेकाला इक्वल आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमनुसार आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे आणि प्रूव्ह झालेलं आहे. आता आपण 5वा क्वेश्चन घेऊया. इन ट्रॅपेझियम, ट्रॅपेझियममध्ये ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन. त्याच्यामध्ये साइडची एक पेअर ही पॅरलल असते, एक नॉन पॅरलल असते. असा हा ट्रॅपेझियम आहे. तर साइड AB, साइड PQ आणि साइड DC तिन्ही साइड एकमेकांना पॅरलल आहेत. साइड AB, साइड PQ आणि साइड DC ह्या पॅरलल आहेत. तुम्हाला सांगितले की AP 15 आहे, AP 15 आहे, PD 12 आहे, QC 14 आहे आणि वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द BQ आणि आपल्याला BQ ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर या ठिकाणी पहा ह्या तीन साइड एकमेकांना पॅरलल आहेत आणि AD आणि BC त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. बरोबर? काय लिहिणार पहिला? साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC. ह्या तिन्ही साइड एकमेकांना पॅरलल आहेत. बरोबर? आणि AD आणि BC त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. AD and BC are transversals. ह्या तीन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत आणि त्याला दोन ट्रान्सव्हर्सलने जर इंटरसेक्ट केलं तर 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलची जी प्रॉपर्टी आहे ती काय म्हणते की या इंटरसेक्टचा रेशो. बरोबर ना? म्हणजे कोणता? AP अपॉन PD इज इक्वल टू तिकडचा रेशो त्या इंटरसेक्टचा रेशो BQ अपॉन QC इक्वल टू इच अदर आहे. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स they are transversal. Property of 3 parallel line and their transversal काय सांगते की तीन लाईन्स एकमेकांना पॅरलल असतील आणि त्याला दोन ट्रान्सव्हर्सल जर इंटरसेक्ट केलं तर इकडचा इंटरसेप्टचा रेशो आणि इकडच्या इंटरसेप्टचा रेशो एकमेकांना इक्वल असतो. आता AP ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 15, ती आपण पुट केली. PD ची व्हॅल्यू दिली आहे 12, BQ ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, QC ची व्हॅल्यू आहे 14. ओके. आता 15 आणि 12 हे एका टेबलमध्ये आहेत त्यामुळे त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म आपण करू शकतो. 3 5 जा 15 आणि 3 4 जा 12, 3 5 15, 3 4 12. 5 आणि 4 एका टेबलमध्ये नाहीत तेव्हा पुढे सिम्पलेस्ट फॉर्म करता येणार नाही. इज इक्वल टू BQ अपॉन 14. बघा दोन जर फ्रॅक्शन एकमेकाला इक्वल असतील त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन पण इक्वल असतं. मग 4 ने मल्टिप्लाय करायचं कशाला तर BQ ला इज इक्वल टू 5 ने मल्टिप्लाय करणार 14 ला. वी गेट आन्सर 17. आता BQ ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपला 4 मल्टिप्लाय इकडे डिवाइड करणार आपण. BQ इज इक्वल टू 17 ने डिवाइड करायचं 4 ला. 17 ने 4 ला डिवाइड केलं तर BQ ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार आहे? 4 1 जा 4 रिमेनिंग 3. ओके. 4 7 जा 28 पॉईंट येणार आणि
4 5 जा 20 म्हणजे BQ ची व्हॅल्यू येणार आहे 17.5. क्वेश्चन आहे फाइंड QP युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. फिगर मध्ये जी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे त्या इन्फॉर्मेशन नुसार QP ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर या ठिकाणी फिगर मध्ये पाहूया की NQ हा अँगल MNP चा बायसेक्टर आहे. बायसेक्टर का आहे कारण NQ मुळे या अँगलचे दोन इक्वल पार्ट पडलेले आहेत. इक्वल पार्ट्स काय झाले त्याचा अर्थ NQ हा अँगल MNP चा बायसेक्टर आहे. अँगल NQ इज बायसेक्टर. NQ बाय रे असणार आहे. रे NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल MNP. NQ रे हा जर MNP अँगलचा बायसेक्टर असेल तर ह्या बायसेक्टरमुळे समोरच्या बाजूचे जे दोन पार्ट्स आहेत त्यांचा रेशो आणि रिमेनिंग साईडचा रेशो इक्वल असतो. NQ अपॉन QP इज इक्वल टू MQ ने स्टार्ट केली त्यामुळे रिमेनिंग साईडमध्ये पहिला MN साईड घ्यायची. MN अपॉन NP. प्रॉपर्टी ऑफ angle bisector of a triangle. NQ हा बायसेक्टर आहे अँगल MNP चा. त्यामुळे बायसेक्टरमुळे जे दोन पार्ट्स तयार झाले पुढच्या समोरच्या साईडचे त्यांचा रेशो आणि रिमेनिंग साईडचा रेशो इक्वल असतो. MQ ची व्हॅल्यू त्यांनी किती दिलेली आहे आपल्याला 14. QP ची व्हॅल्यू दिलेलीच नाही. MN ची व्हॅल्यू 25. NP ची व्हॅल्यू त्यांनी 40 दिली. ज्या व्हॅल्यू दिल्या त्या आपण पुट केल्या. 25 आणि 40 चा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म करता येईल. 5 5 जा 5 8 जा 5 5 25 85 40. हे झालं 14 अपॉन QP इज इक्वल टू 5 अपॉन 8. दोन फ्रॅक्शन इक्वल म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन पण इक्वल असतं. 5 QP इज इक्वल टू 14 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं. ओके मल्टिप्लाय 5 ने डिवाइड करा. 5 ने जर डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे 22.4. क्वेश्चन पाहतोय इन द फिगर मध्ये ABCD आणि FE ह्या तिन्ही साइड म्हणा किंवा लाइन्स पॅरलल आहेत. ठीक आहे ABCD आणि FE ह्या तिन्ही एकमेकांना पॅरलल आहेत आणि ह्या दोन त्याचे ट्रान्सव्हर्सल आहेत. BF आणि AE ह्या ट्रान्सव्हर्सल आहेत. मग तीन पॅरलल लाईनला दोन ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं तर आपण कोणती प्रॉपर्टी वापरतो तर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ओके गिवन मध्ये काय दिले AB पॅरलल CD पॅरलल FE अँड BF अँड AE आर ट्रान्सव्हर्सल्स. ह्या दोन त्याच्या ट्रान्सव्हर्सल्स आहेत. 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि त्याला दोन ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं तर तयार झालेला इंटरसेप्टचा रेशो. इंटरसेप्ट म्हणजे कोणते BD अपॉन DF हा रेशो आणि AC अपॉन CE हा रेशो इक्वल असणार आहे. BD अपॉन DF इज इक्वल टू AC अपॉन CE इक्वल असणार आहे. कशानुसार प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversal. लक्षात का ह्या 3 पॅरलल लाईनला दोन ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं तर त्या पहिल्या ट्रान्सव्हर्सलवर तयार होणारा इंटरसेप्टचा रेशो आणि दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर तयार होणारा इंटरसेप्टचा रेशो एकमेकांना इक्वल असतो. असं कोण म्हणतं तर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता ह्याचे व्हॅल्यू दिले तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण. BD ची व्हॅल्यू दिली 8, DF दिलाय 4, AC दिलाय 12, CE दिली X. 8 आणि 4 याचा आपला सिम्पलेस्ट फॉर्म करता येईल. 8 आणि 4 2 च्या पण टेबलमध्ये 4 च्या पण टेबलमध्ये. 2 ने डिवाइड केलं तरी चालेल 4 ने डिवाइड केलं तरी चालेल.
4 1 जा 4 2 जा 2 आणि 1 आता एका टेबलमध्ये नाही, त्यामुळे पुढे सिम्पलेस्ट फॉर्म त्याचा करता येणार नाही. दोन फ्रॅक्शन इक्वल आहेत, त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन सुद्धा इक्वल असणार आहे. 2 ने x ला मल्टिप्लाय केलं 2x येणार आणि 12 1 जा 12. मल्टिप्लाय 2 इकडे काय करणार आता डिवाइड, कारण x ची व्हॅल्यू काढायची. x ला 2 मल्टिप्लाय 2x मीन्स 2 मल्टिप्लाय x मल्टिप्लाय 2 इकडे काय करणार डिवाइड 2 ने डिवाइड केलं 6 ला तर वी गेट आन्सर 6/1 मीन्स 6 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. त्यांनी व्हॅल्यू कोणाची विचारली x अँड a. x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6. आता आपल्याला फाइंड आउट करायची a ची व्हॅल्यू. a म्हणजे काय a c e हे कोलिनियर आहे 3 पॉइंट्स आणि कोलिनियर आहे त्यामुळे ac + ce = ae. ae कसं आपण फाइंड आउट करणार ac + ce म्हणजे ae. त्याचं कारण आहे a' c' e म्हणजे a c e हे 3 पॉइंट्स कसे आहेत कोलिनियर आहेत. a ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ac ची किती आहे 12, ce काय आहे x, ae = 12 प्लस x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, किती x ची व्हॅल्यू आपली आली 6. मग 12 + 6 म्हणजे ae ची व्हॅल्यू किती आली 18. thus we have find out the value of x is 6 and the value of ae is 18. आता आपण 8वा क्वेश्चन पाहूया. इन ट्रायंगल LMN, ह्या ट्रायंगल LMN मध्ये रे एम्प्टी बायसेक्ट अँगल LMN. LMN अँगल म्हणजे मधला अक्षर पहा MN. हा रे एम्प्टी हा अँगल M ला बायसेक्ट करतो. रे एम्प्टी जर अँगल M ला बायसेक्ट करतोय तर याचा अर्थ रे एम्प्टी हा अँगल M चा बायसेक्टर आहे. एम्प्टी रे जर अँगल LMN ची जर बायसेक्टर असेल तर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल काय सांगते आपल्याला, तर अँगल M चा बायसेक्टर आहे ना एम्प्टी, तर ह्या अँगल M च्या समोरच्या बाजूचे जी साइड अपोजिट आहे अँगल M ची त्याचे जे दोन पार्ट्स पडले त्यांचा रेशो आणि रिमेनिंग साइडचा रेशो या ट्रायंगलच्या इक्वल असतो. त्यांनी काय दिलेलं आपल्याला की रे एम्प्टी इज बायसेक्टर ऑफ अँगल LMN म्हणजे अँगल M. रे एम्प्टी अँगल LMN चा बायसेक्टर आहे आणि देअरफॉर त्यामुळे ह्या रे एम्प्टी मुळे ह्या साइडचे जे दोन पार्ट्स पडले ते LT/TN यांचा रेशो इक्वल असणार आहे कोणाशी, ह्या ट्रायंगलच्या दोन साइडच्या रिमेनिंग साइड आहेत उरलेल्या साइड आहेत त्यांचा रेशो. आता पहिल्यांदा LM घ्यायची साइड आहे काय MN घ्यायची LM घ्यायची, कारण इथल्या दोन साइड लिहिताना आपण LT/TN म्हणजे LT पासून सुरुवात केली म्हणून रिमेनिंग साइडचा रेशो लिहिताना L पासून सुरुवात करायची LM/MN. LM/MN. आता हे प्रॉपर्टी लिहायला पाहिजे ना, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. ओके, एम्प्टी बायसेक्टर आहे अँगल M चा, त्यामुळे अपोजिट साइड जे आहे अँगल M ची त्याचे जे दोन पार्ट्स पडले त्यांचा रेशो आणि ट्रायंगलच्या रिमेनिंग साइडचा रेशो इक्वल असतो. LT ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला फाइंड आउट करायला लावली, दिलेली नाही. TN ची किती दिलेली आपल्याला 8. ओके, LM किती दिलेली आहे 6, MN किती दिलेली आहे 10. 6 आणि 10 कोणाच्या टेबलमध्ये 2 जा, आपण सिम्पलेस्ट फॉर्म करू शकतो 2 3 जा 2 5 जा. 3 आणि 5 टेबलमध्ये काही येत नाहीत आणि त्यामुळे त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला करता येणार नाही. आता फ्रॅक्शन इक्वल म्हणलं क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल 5 ने मल्टिप्लाय करू LT ला 5 LT = 8 3 जा किती झाला 24. 5 मल्टिप्लाय LT आहे, आपल्या LT ची व्हॅल्यू काढायची मग मल्टिप्लाय 5 ने डिवाइड करायचे. 24 ला 5 ने डिवाइड करा. LT ची व्हॅल्यू आली आहे 4.8. नववा क्वेश्चन आहे इन ट्रायंगल ABC सेक BD बायसेक्ट अँगल ABC. हा BD जर अँगल ABC ला बायसेक्ट करतोय तर याचा अर्थ हा रे BD हा अँगल ABC चा बायसेक्टर आहे. त्यांनी AB ची व्हॅल्यू दिली आपल्याला x, BC ची x + 5, AD ची x - 2,
DC x प्लस 2. तर आपल्याला फाइंड करायची व्हॅल्यू एक्सची. एक्सची व्हॅल्यू किती आहे? पहिल्यांदा आपल्याला सांगितलं पाहिजे की काय फिगरमध्ये दिले. फिगरमध्ये दिलेले आहे की रे BD इज बायसेक्टर ऑफ अँगल ABC. ABC मीन्स B अँगल. रे BD जर अँगल ABC चा बायसेक्टर असेल, म्हणजे B अँगलचा बायसेक्टर असेल, तर B अँगलच्या अपोजिट साइड आहे त्याचे दोन जे पार्ट झाले त्यांचा रेशो आणि रिमेनिंग साइडचा रेशो इक्वल असतो. AD अपॉन DC इज इक्वल टू, इथे AD ने सुरुवात केली, मी इकडं AB ने सुरुवात करायची. AB अपॉन BC. याला काय म्हणणार? प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. ओके. आता आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे जे त्यांनी दिलेले आहेत. AD ची व्हॅल्यू किती आहे? AD x मायनस 2, DC x प्लस 2, AB x आणि BC x प्लस 5. x आणि 2 चं सबट्रॅक्शन करता येणार नाही आपल्याला, कारण हे लाईक टर्म नाही आहेत. हा x आहे, हा नंबर आहे. सबट्रॅक्शन करता येत नाही, त्याचप्रमाणे ते ॲडिशन करता येत नाही, तरी ॲडिशन करता येत नाही. मग काय करायचं? दोन फ्रॅक्शन इक्वल आहेत म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल असणार. x ने मल्टिप्लाय करूया. असं केलं तरी चालेल, पहिला असं क्रॉस केलं तरी चालतं. दोन्हीची व्हॅल्यू सेम आहे. x ने मल्टिप्लाय केलं x प्लस 2 ला. आता x मायनस 2 ने मल्टिप्लाय करायचं x प्लस 5 ला. आता x ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे x ने पहिला ब्रॅकेटमधल्या पहिल्या नंबरला मल्टिप्लाय करायचं. x ने x ला मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर, x ने मल्टिप्लाय केलं 2 ला 2x, बरोबर का? x ने x ला मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर, प्लस प्लस साइन आहे, आन्सर साइन प्लस. x ने 2 ला मल्टिप्लाय केलं 2x, प्लस प्लस साइन आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस येतं. आता ह्या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला, तर कसं करणार? तर x ने मल्टिप्लाय करायचं पूर्ण ह्या ब्रॅकेटला x प्लस 5 ला. त्याच्यानंतर मायनस 2 ने, म्हणजे ह्या ब्रॅकेटमधल्या पहिल्या नंबरने अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, नंतर दुसऱ्या नंबरने अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मायनस 2 ने मल्टिप्लाय करायचं x प्लस 5 ला. ओके. यांची ॲडिशन होणार नाही, कारण हा x स्क्वेअर वाला आहे आणि हा x वाला आहे. हे लाईक टर्म नाही आहेत, त्यामुळे यांची ॲडिशन होणार नाही. आता मल्टिप्लिकेशन करू. x ने x ला मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर, प्लस प्लस साइन असेल तर मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस असतं. प्लसने प्लसला मल्टिप्लाय केलं तर प्लस येणार. x ने 5 ला मल्टिप्लाय केलं 5x. ओके. आता मायनस 2 ने x ला मल्टिप्लाय करायचं, मायनस 2x, कारण प्लस मायनस मायनस येणार मल्टिप्लिकेशनमध्ये साइन आन्सरला. 2 ने 5 ला मल्टिप्लाय केलं 10, प्लस मायनस मायनस. ओके. आता काय करणार आहोत? x स्क्वेअर आणि x हे लेफ्ट साईडला घेऊया आणि राईट साईडला नंबर ठेवूया. x स्क्वेअर हा स्वतःच्या घरात आहे, प्लस x स्क्वेअरची साईड शिफ्ट करा, म्हणजे ते साइन पण चेंज होईल. प्लस x स्क्वेअरचं मायनस x स्क्वेअर, प्लस 2x स्वतःच्या घरात आहे, प्लस 5x ची प्लेस चेंज करा, म्हणजे इकडे मायनस 5x होणार, आणि मायनस 2x ची प्लेस चेंज करा या साईडला आणा, म्हणजे प्लस 2x होणार. इक्वल टू पलीकडे कोण राहिला? नंबर मायनस 10, तो राईट साईडलाच ठेवला, राईट साईडला असणारा, त्यामुळं त्याचं साईन बदललं नाही. आणि अलीकडे कोणी नंबर नाही आहे, आपल्याला पलीकडे न्यायला. x स्क्वेअरला x स्क्वेअर आहे, राईट टर्म आहे, मग ह्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो आपण. डिफरंट साइन सबट्रॅक्शन. 1x स्क्वेअर मधून 1x स्क्वेअर गेला 0x स्क्वेअर, द्यायची गरज नाही. आता इथे पहा, x ला x जोडीला आहेत, लाईट टर्म आहे ते, मग डिफरंट साइन सबट्रॅक्शन. 5x मधून 2x गेला 3x, ग्रेटर नंबर साइन मायनस येणार, पुढे प्लस 2x आलं का? आता इथे डिफरंट साइन, पुन्हा x ला x जोडीला आहे, डिफरंट साइन सबट्रॅक्शन. 3x मधून 2x गेला 1x आणि ग्रेटर नंबर साइन मायनस. ओके. इथं 10 ला कोण जोडलेलं नाही, तर मायनस 10 द्यायचा, त्याला दुसरा नंबर नाही आहे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायला. मायनस x ची व्हॅल्यू मायनस 10 आली, आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणून आपण काय करायचं? मायनसचं प्लस करण्यासाठी साइन चेंज करायचं, बाय चेंजिंग साइन. मायनस एक्सचं काय होणार? प्लस एक्स, आणि मायनस 10चं काय होणार? प्लस 10. या लेफ्ट साईडचं साइन जर चेंज केलं तर राईट साईडचं साइन आपल्याला चेंज करावं लागतं. मग x ची व्हॅल्यू आली 10, आणि त्यांनी आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायला लावली, आणि ती x ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 10. आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधला 10th क्वेश्चन पाहूया. इन द फिगर, ही जी फिगर दिली त्या फिगरमध्ये
एक्स इज एनी पॉइंट इन द इंटिरियर ऑफ द ट्रायंगल. एक्स हा एक पॉइंट आहे जो ट्रायंगलच्या इनसाइडला आहे, आतील बाजूला आहे. म्हणजे ट्रायंगल DEFच्या पण इनसाइड आहे, आतील बाजूला आहे. आणि ट्रायंगल PQRच्या पण इनसाइड म्हणजे आतील बाजूला आहे. पॉइंट एक्स इज जॉइंड टू व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. पॉइंट एक्स हा ट्रायंगलच्या व्हर्टायसेसला जोडलेला आहे. इथं दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल DEF आणि ट्रायंगल PQR. एक्स हा ट्रायंगल DEFच्या D व्हर्टायसला, E व्हर्टायसला आणि F व्हर्टायसला जोडलेला आहे. शिवाय एक्स हा ट्रायंगल PQRच्या P व्हर्टायसला, Q व्हर्टायसला आणि R व्हर्टायसला जोडलेला आहे. त्याच्यात सांगितलं की PQ आणि D सेगमेंट एकमेकांना पॅरलल आहे. ठीक आहे, PQ आणि D पॅरलल आहे. ओके, QR आणि EF पॅरलल आहे. QR आणि EF पॅरलल आहे. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, फिल इन द ब्लँक्स. ह्या ब्लँक्स भरायच्या, रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि प्रूव्ह करायचं आहे सेक PR पॅरलल सेक DF. सेक PR DF ला पॅरलल आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ मध्ये सुरुवातीला जी लाईन दिली आहे त्यामध्ये दिले की इन ट्रायंगल XDE, ट्रायंगल XDE जो आहे, आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. XDE हा मध्ये PQ आणि DE पॅरलल आहे. XDE ट्रायंगल, वेर इज XDE ट्रायंगल, XDE. बाकीचे मी रफ करते म्हणजे तो व्यवस्थित दिसेल. XDE ट्रायंगल नक्की कुठे आहे? हा झाला XDE ट्रायंगल. इन ट्रायंगल XDE ट्रायंगल मध्ये PQ DE पॅरलल आहे. PQ आणि DE पॅरलल आहे. PQ DE पॅरलल आहे. कशामध्ये दिलेले आहे? गिवन मध्ये. त्यामुळे या ठिकाणी आपण गिवन लिहायचं आहे. इन ट्रायंगल XDE मध्ये PQ DE पॅरलल टू इच अदर. PQ आणि DE पॅरलल आहे असं कशामध्ये दिलेलं आपल्याला? गिवन मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी गिवन दिलं. जर या ट्रायंगल मध्ये एक लाईन ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल आहे आणि अदर टू साइडला टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर BPT काय सांगतो की त्या दोन साइडचा रेशो कसा असतो? इक्वल असतो. म्हणजे ती लाईन जी PQ आहे ती रिमेनिंग साइडला इक्वल रेशो मध्ये डिवाइड करते. म्हणजे काय ना, XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE. XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE. कशाप्रमाणे आपण म्हणणार आहे? कोणत्या थेरमनुसार? BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पहा पुन्हा एकदा, ट्रायंगल XDE मध्ये PQ D ला पॅरलल आहे. त्यामुळे आपण म्हणणार की XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता दुसरा ट्रायंगल बघूया, ट्रायंगल XEF. आता XEF म्हणजे हा ट्रायंगल, हा रफ करते बाकीचा मी. आता पहा तुम्हाला दिसेल XEF ट्रायंगल. ह्या XEF ट्रायंगल मध्ये QR EF ला पॅरलल आहे, QR EF ला पॅरलल आहे असं कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला? गिवन मध्ये. क्वेश्चन मध्ये दिलेले म्हणजे गिवन दिलेले आहे. बरोबर? ओके. XEF ट्रायंगल मध्ये QR EF पॅरलल आहे. QR आणि EF एकमेकांना पॅरलल आहे. तर ट्रायंगल मध्ये एक लाईन ट्रायंगलच्या वन साइडला पॅरलल असेल आणि अदर टू साइडला टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ती लाईन त्या दोन साइडला सेम रेशो मध्ये डिवाइड करते. असं कोण म्हणतं? BPT. म्हणजे XQ अपॉन QE इज इक्वल टू XR अपॉन RF. खाली ना XR ही घ्या नाही तर ही घ्या, पहिला मी घेते XR अपॉन RF इज इक्वल टू XQ अपॉन QE. कशानुसार म्हणणार तुम्ही? कोणत्या थेरमनुसार? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके. आता इथे दिलेलं बघा, ह्या फिल इन द ब्लँकच्या पुढे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वरून तुम्हाला काय कळलं? फर्स्ट मध्ये आपण BPT यूज केला, सेकंड मध्ये पण आपण BPT यूज केला. आता फर्स्ट अँड सेकंड मध्ये लक्षात येते की राईट साइडचा रेशो इक्वल आहे बघा. XQ अपॉन QE आणि XQ अपॉन QE म्हणजे सेमच आहे. राईट साइडचा रेशो सेम आहे म्हणजे इक्वल आहे. तर लेफ्ट साइडचा रेशो एकमेकाला काय असणार? इक्वल असणार. म्हणजे XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF. ओके.
आता हा जो रेशो आपण दाखवलाय तो कुठे चेक करूया आपण. XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF. फिगर मी इथे कम्प्लीट करते. आता पहा तुम्हाला दिसेल XP अपॉन PD हे काय XP अपॉन PD XR अपॉन RF XR अपॉन RF याच्यामध्ये ही PR लाईन जी आहे ती ट्रायंगलच्या दोन साईडला सेम रेशोमध्ये डिवाइड करते, म्हणून ती PR लाईन DF ला पॅरलल असणार असं कोण म्हणणार तर कॉन्व्हर्स ऑफ BPD. ठीक आहे. XP अपॉन PD इज इक्वल टू SR अपॉन RF. ह्या दोन साईडचा रेशो त्या ट्रायंगलच्या, ट्रायंगल कोणता आहे XDF मध्ये XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF, म्हणजे त्या ट्रायंगलच्या दोन साईडला तो PR काय करतो सेम रेशोमध्ये डिवाइड करतो. त्यामुळे PR ही लाईन ट्रायंगलच्या थर्ड साईडला म्हणजे DF ला PR ही DF ला काय असणार आहे पॅरलल असणार आहे. कशानुसार तर कॉन्व्हर्स ऑफ BPD. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधला 11th क्वेश्चन पाहूया. हा क्वेश्चन लास्ट क्वेश्चन आहे. दिस इज लास्ट क्वेश्चन ऑफ द प्रॅक्टिस सेट 1.2. याच्यामध्ये दिले की इन ट्रायंगल ABC मध्ये रे BD बायसेक्ट करतो अँगल ABC ला. रे BD हा बायसेक्ट करतो म्हणजे बायसेक्टर आहे अँगल ABC चा, मध्ये लेटर कोणतं आहे B, म्हणजे B अँगलचा बायसेक्टर आहे रे BD. आपण फिगर काढून त्याप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न करूया. हा ट्रायंगल ABC आहे. या ट्रायंगल ABC मध्ये B अँगलचा बायसेक्टर आहे रे BD मी काढला. जो अँगल B चा बायसेक्टर आहे म्हणजे अँगल B चे 2 इक्वल पार्ट करतो. इथे लिहिते मी इन ट्रायंगल ABC मध्ये रे BD इज बायसेक्टर ऑफ अँगल ABC. दिस इज गिवन. हे गिवन आहे आपल्याला. जर गिवन मध्ये दिलं असेल की ट्रायंगल ABC मध्ये अँगल B चा बायसेक्टर आहे रे BD, तर रे BD ने अपोजिट साइडचे जे दोन पार्ट पाडले त्यांचा रेशो आणि रिमेनिंग साइडचा रेशो इक्वल असतो. असं कशात म्हणतात तर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल मध्ये. मग काय लिहिणार ट्रायंगल ABC मध्ये रे BD जर बायसेक्टर असेल अँगल ABC चा, तर त्या रे BD मुळे त्या अँगल B च्या अपोजिट साइडचे जे दोन पार्ट्स आहेत AD अपॉन DC हे इक्वल असणार आहेत कोणाशी ट्रायंगलच्या रिमेनिंग 2 साइडशी, म्हणजे कोणाशी AB अपॉन BC. यासाठी रिझन काय देणार आहे तर रिझन देणार आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. इथे आपण फर्स्ट नंबर देऊया. ओके. आता आपण सेकंड लाइन पाहूया. रे CE बायसेक्ट अँगल ACB. रे CE बायसेक्ट करते कोणाला अँगल ACB ला. मी थोडंसं रफ करते तुम्हाला समजण्यासाठी. रे CE ही बायसेक्ट करते कोणाला अँगल C ला. अँगल ACB मीन्स C अँगलला बायसेक्ट केलेला आहे. लिहूया आपण इन ट्रायंगल ABC मध्ये रे CE इज बायसेक्टर ऑफ अँगल ACB मीन्स अँगल C. हे गिवन आहे. जर त्यांनी दिलं असेल की CE रे हा अँगल C चा बायसेक्टर आहे, तर CE रे ने C अँगलच्या अपोजिट साइडचे जे दोन पार्ट पाडलेले आहेत त्या दोन पार्टचा रेशो आणि रिमेनिंग साइडचा रेशो कसा असतो इक्वल असतो. कशानुसार तर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. तर हा C अँगलच्या समोरची जी साइड आहे त्याचे जे दोन पार्ट पडलेत रे CE मुळे ते दोन पार्ट कोणते AE अपॉन EB इज इक्वल टू रिमेनिंग 2 साइड कोणते आहेत AC अपॉन BC. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन BC. ॲज अ रिझन देणार आहोत आपण प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल.
दिस इज सेकंड. ओके. आता फर्स्ट आपण हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगलनुसार, दुसरं लिहिलं आहे ते सुद्धा प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगलनुसार दिलेलं आहे. ओके. अजून एक क्वेश्चन मध्ये राहिलेलं आहे सेक ए बी कॉन्ग्रंट सेक बी सी, सॉरी सेक ए बी कॉन्ग्रंट सेक ए सी असं गिवन मध्ये दिलेलं आहे. ते पण नोट डाऊन करू आपण. त्या सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत म्हणजे त्यांच्या लेंथ कशा असणार इक्वल, ए बी इज इक्वल टू ए सी. थर्ड हे त्यांनी गिवन मध्ये दिलेलं आहे. ओके. आता फर्स्ट स्टेटमेंट, सेकंड अँड थर्ड याच्यावर तुम्हाला काय लक्षात येतं? फर्स्ट आणि सेकंड मध्ये जी राईट साईड आहे ओके, राईट साईडचा जो रेशो आहे त्याचा डिनॉमिनेटर सेम आहे, बी सी डिनॉमिनेटर सेम आहे आणि न्यूमरेटर कोण आहे ए बी ए सी. ए बी आणि ए सी इक्वल आहेत असं आपल्याला 3 मध्ये दिलेलं आहे. ए बी आणि ए सी इक्वल आहे. मग आपण असं म्हणू शकतो फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड हा रेशो राईट साईडचा इक्वल आहे कारण त्याचा डिनॉमिनेटर सेम आहे आणि न्यूमरेटर पण सेम आहे. म्हणून आपण काय म्हणणार की राईट साईड सेम आहे, याची राईट साईड सेम आहे. राईट साईड सेम आहे म्हणजे लेफ्ट साईड पण कशी असणार सेम असणार. ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड. ओके. फर्स्ट सेकंड थर्ड वरून लेफ्ट राईट साईड सेम आहे त्यामुळं लेफ्ट साईड सेम असणार. आता ही फिगर मी जरा कम्प्लीट करते रफ केलेली. ओके. आता आपल्याला हा रेशो मिळाला ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. हा फिगरमध्ये कुठे चेक करूया. ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. म्हणजे या साईडचा रेशो आणि या साईडचा रेशो इक्वल आहे. या साईडचा रेशो या साईडचा रेशो इक्वल आहे. याचा अर्थ ही ईडी लाईन ही बी सीला पॅरलल आहे. कारण ईडी जर लाईन बी सीला पॅरलल असेल तरच या बाजूचा रेशो आणि या बाजूचा रेशो इक्वल असतो, बरोबर ना. म्हणजे ईडी लाईन या दोन साईडला सेम रेशोमध्ये डिवाइड करते. मग ह्या ईडी लाईनने या साईडला आणि या साईडला सेम रेशोमध्ये डिवाइड केले असं इथं आपण प्रूव्ह केले. ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. म्हणून आपण म्हणणार की ही लाईन जी आहे ईडी ती बी सीला पॅरलल आहे. देअरफॉर ईडी पॅरलल बी सी त्याचं काय लिहिणार कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी.